जे पाहिलं ना त्याच्याने अंगावरती अगदी शहारे आले. तर त्याआधी सकाळी ना इथे मी दोन्ही वेळेच्या चपात्या करून घेतलेल्या आहे, कारण फ्रीज बंद आहे त्यामुळे पीठ मळलं की फ्रीजमध्ये ठेवता येत नाही, म्हणून चपात्या केल्या आणि अंदाज चुकल्यामुळे ना थोड्या चपात्या जास्तच झालेल्या आहेत. तर पुढची तयारी करायची आहे. त्याच्या आधी म्हटलं की एखादा लाडू खाऊन घेऊया, आणि खरं सांगू लाडू इतके छान झालेत ना की तोंडात घातल्याबरोबर असे विरघळत आहेत. आणि मला तर काय नमादर्शनला सुद्धा आवडलेले आहेत, कारण मेथीचे नाही आहेत आणि मेथीचे नसेल तर मग ते आवडीने खातील. आणि इथे पहा संध्याकाळी ना तेजू आली की आमच्या घरातलं वातावरणच बदललेलं असतं, म्हणजे अगदी एक पॉझिटिव्हिटी. आणि आमच्या इथे ना साऊथ इंडियन लोकांचं मरियम्माची पूजेचं चाललेलं आहे, आणि हातात ना अगदी असे कोंबडे वगैरे त्यांनी पकडलेले होते. ते बघून ना अंगाला शहारा झाला. तिथून मग मी घरी आले आणि येताना म्हटलं की चला भाज्या वगैरे पण घेऊन जाऊया, पण त्याआधी ना आल्या आल्या कलिंगड कापायला घेतलं, कारण एवढं गरम होत आहे बापरे. अगदी 35 डिग्रीच्या वर ना टेम्परेचर जात आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय आणि तुमच्या इथे कोणती टेम्परेचर चालू आहे मला ते पण कमेंट करून सांगा. आता मस्त एकदम शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत, अगदी गावठी मस्तच मिळाल्या. भाजी आणलेली आहे आणि ना जेवढ्या लागतील तेवढ्याच भाज्या आणते. आता एक वांगी आणली डाळीमध्ये घालण्यासाठी, विचार करा. तर असं ना मस्त एकदम माझं चाललेलं आहे. म्हणजे फ्रीज नसताना आपण कसं राहायचो ते मी आता शिकते. आणि नमा मला तेच म्हणते, मम्मी याच्यावरून कळत आहे की आपण फ्रीज नसताना कशाप्रकारे सगळं करावं लागत असेल ना. तर चला आता मस्त शेवग्याची भाजी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करते.